एकीसाठी नेहमी ती परंपरा जपली आहे, म्हणून त्यांचं विशेष आपण पुन्हा एकदा कौतुक करूया. खूप चांगली संकल्पना आहे आणि म्हणून तर म्हटलं जातं गाव असेल जे गाव करू शकतो ते राव करू शकत नाही, म्हणून गावामध्ये रावाला कमी आणि गावाला जास्त किंमत दिली. म्हणून तर सर या गावाचा वसा प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे. प्रत्येक गावानं याची दखल घ्यायला आणि प्रत्येक जशी आपण ही दखल घेऊ तसं आपण आपल्या उन्नतीमध्ये आपल्या प्रगतीमध्ये नक्कीच वाढ होईल. अतिशय छान. म्हणून तर सातत्याने म्हटलं जातं एकाला नाही आयुष्यामध्ये एकीला महत्त्व द्या. एकीचं बळ फार महत्त्वाचं असतं, कारण तुमच्या समोर असणारं संकट जर संधी म्हणून तुम्ही पाहता तेव्हा त्यामध्ये तुमच्यासोबत जर तुमची आपुलकीची हक्काची माणसं असतील ना तर त्या संकटसुद्धा हा म्हणता निघून जात असतं. खूप चांगली संकल्पना. आणि आज आपण या स्पर्धेच्या औचित्याने पाहतो पालेश्वरी क्रिकेट संघ पाले बुद्रुक आयोजित पालेश्वरी चषक ही शानदार स्पर्धा आपण पाहताय. एक गाव आणि एक उत्सव, एक गाव आणि एक स्पर्धा, या सर्व गोष्टी या गावामध्ये पाहायला मिळत असतात. पुन्हा एकदा या गावाचं विशेष कौतुक करू आणि जाऊया मॅचच्या दिशेने. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. फुलटॉस चेंडू फक्त दिशा दिली, चेंडू शॉर्ट लेग कडून लॉंग लेग कडे ट्रॅव्हल होतो आणि पाहता पाहता चेंडू सीमा पार. 17ची षटकाची सुरुवात चौकारानं. यावेळचा चेंडू डीप मिड विकेटच्या बरोबर आणि डीप स्क्वेअर लेगच्या मधोमध. क्षेत्ररक्षक पोहोचण्या अगोदर चेंडू झाला फरार, आलाय षटकार. साजेश मध्ये नॉन स्ट्रायकर आहे. अगोदरच्या सामन्याचा सामनावीर ठरला होता, पण यावेळचा चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये आलाय, टिपला गेलाय झेल आणि आता मात्र खेरणे संघाला बसलाय धक्का क्रमांक 1. पहिला खेळाडू झेलबा. ज्या आवाजाची आतुरता आणि अस्वस्थता लागली होती तो आवाज पुन्हा एकदा आमच्याशी जोडला जाईल. खरं तर बऱ्याच ठिकाणी ज्यांना आपण स्पर्धेचं निवेदन सूत्रसंचालन करताना पाहत असतो असे आमचे MD गडगे सर पुन्हा एकदा आमच्याशी जॉईन होत आहेत. पालेश्वरीच्या मैदानावरती सलग 33वं वर्ष त्यांचा खरं तर निवेदनाचा आहे. सोपं नसतं, एखादी गोष्ट घेणं सोपं आहे परंतु ते सातत्य राखणं ही खरी तुमची कसोटी असते. आणि आज आपण सातत्यानं ज्यांना आपण पाहतो अनुभव फार महत्वाचा आणि म्हणून त्यांना महागुरू म्हटलं जातं. डबल हिंद केसरी नाव प्रवीण गायकर यांनी त्यांना दिलं. संघाची धावसंख्या 1 बाद 10 धावा, 0.3 षटकांचा खेळ झाला. नवीन खेळाडू मैदानामध्ये येतोय कल्पेश गोंधळी. बाद होणारा विनोद जो 3 मध्ये 10 जमून बाद झाला. समोर स्ट्रायकर आहे कल्पेश गोंधळी. यावेळचा चेंडू समोरून उडवला आणि मात्र बीट केलाय. निर्धाव चेंडू आला आणि या निर्धाव चेंडूने पुन्हा एकदा मात्र धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 1 बाद 10 धावा. यावेळचा चेंडू क्षेत्ररक्षक थोडासा गडबडलाय, चेंडू अडवेपर्यंत धाव पूर्ण केली जाते. चांगलं क्रिकेट आपण पाहताय. कदाचित हा धोका संभवला होता, धोक्याची घंटा होती, परंतु इथे मात्र सुदैवानं बचावला. हे म्हणजे असं झालं काळ आला होता परंतु वेळ नव्हती, त्याच्यामुळे कदाचित हा फलंदाज मैदानामध्ये सुरक्षित आहे. जिथे बळी जाता जाता मात्र तो वाचला. सूरज सावंत लास्ट बॉल. यावेळचा चेंडू फटका फसलाय, झेल उडाला जातोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं हा चेंडू उडाला होता झेल आणि मात्र टिपलाय. खेळाडू क्रमांक 2
खेरणे संघाचा दुसरा खेळाडू झेलबाद. यशस्वी षटक मी म्हणेन सूरज सावंतने हाताळलं, कारण सुरुवातीच्या 2 चेंडूचा अपवाद वगळला ना तर बाकीच्या 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिली आणि महत्वाच्या 2 विकेट्स मिळवल्यात. त्यामुळे यशस्वी षटक संपलं. सूरज सावंत पॉवर प्ले नंबर 1 षटकामध्ये उजवा ठरला. संघाची धावसंख्या 2 बाद 11 धावा. बाद होणारे खेळाडू मैदानामध्ये बाहेर येणारे विनोद आणि साजेश माळीला आपण पाहिला, जो पहिल्या सामन्यामध्ये यशस्वी झाला होता. मॅन ऑफ द मॅच ज्या साजेशला मिळाली होती तो या सामन्यामध्ये काही करू शकला नाही. कल्पेश गोंधळी आणि आता मात्र क्षितिज माळी आला. फुल टॉस चेंडू, फुल टोल उसूल, चेंडू आउट ऑफ द पार निघून चालला. बॅट्समन कल्पेशच्या बॅटमधून आला षटका. पाहता चला थोडीशी घाई करूया. 4 षटकांची ही मॅच आहे, ज्यामध्ये आतापर्यंत 1.1 अर्थात 7 चेंडूंचा खेळ झाला. धावा संख्या होती 17 धावा. हाफ ट्रॅकर यावेळचा चेंडू ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मला. स्ट्रेट टू बॉलर चेंडू खेळला होता आणि इथे मात्र खेळाडू क्रमांक 3 कल्पेश गोंधळी झेलबाद. हाफ ट्रॅकर सरळ उडवला. स्ट्रेट टू बॉलर स्क्रीनच्या वरतून चेंडू निघून चला आउट ऑफ द पार. आल्या आल्या सुरुवात केली षटकारानं. आला षटका. चला जास्त वेळ घेऊ नका. चेंडू आला. धावा संख्या होते 23 वर 3. चांगला प्रयत्न इथे चेंडू अडवण्याचा झाला होता. जरूर तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. अभिषेकनं मारलेला फटका सिंगलचा आणि या सिंगलने संघाची धावसंख्या होती 24 धावा. 3 बाद 24. षटक चालू आहे दुसरं. फलंदाज अभिषेक माळी आणि क्षितेज माळी असे 2 फलंदाज सध्या मैदानात आहेत. बेलवली विपक्ष खेरणे अशी मॅच आपण पाहतोय. दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये असणारे हे 2 संघ आहेत. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न. बॅटला ब्रश झाला होता जरूर, परंतु इथे मात्र यष्टीरक्षक गडबडला आणि त्याचा फायदा जरूर उचललाय फलंदाजानं. एक चोरटी धाव पूर्ण केली गेली आणि एका धावेच्या साह्यानं धावफलक पोहोचलाय 25 वर.
25 होत आहेत. क्षेत्ररक्षण थोडंसं लेझी पाहायला मिळालं, परंतु ओव्हरऑल परफॉर्मन्स आपण जर गोलंदाजांचा पाहिला तर तो सुद्धा आतापर्यंत चांगला झालाय. फटका फसलाय पुन्हा एकदा. आता मात्र गोलंदाज स्वतः झेल खाली आले. शॉर्ट सिल्मी डाऊनला उडालेला झेल टिपलाय आणि मात्र खैरने संघाला बसलाय चौथा धक्का. नवीन खेळाडू मैदानामध्ये येतोय. खेळाडू क्रमांक 6 अक्षय माळी याला. क्षितिज माळी आणि अक्षय माळी ही जोडी सध्या संघाची मधली स्थिती सांभाळण्यासाठी मैदानामध्ये आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 74 चौकार आणि 80 षटकारांची नोंद झाली आहे. स्पर्धेची आजची ही दुसरी रात्र. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज येतोय बेलवली संघाच्या वतीनं. गोलंदाजाचं नाव आहे सिद्धांत पाटील, एक यंगस्टर गोलंदाज. सिद्धांत बेलोली टेनिस क्रिकेटमध्ये ज्यानं आपली जागा निर्माण केली आहे. यावेळचा चेंडू सुद्धा चांगला आलाय. चांगली गोलंदाजी हाताळत असताना सध्या आपण सिद्धांतला पाहतोय. क्षितिज माळी समोर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं क्षितिजला सापडत नाहीत असं म्हणावं लागेल. यावेळचा फटका प्रॉपर इथे मात्र टायमिंग झालाय. चेंडू निघून चला स्क्रीनच्या वरतून. स्ट्रेट टू बॉलर. चेंडू निघून चलाय सीमा पार. षटका. नवे सहस्रक उभे घेऊन लखलखणारे दिवे. नऊ शतकाचे आम्ही स्वामी सूर्य आमुचे नव्हे. आम्ही उभारू नवी मंदिरे देव आमुचा विज्ञानाचा. तरुण आम्ही भारतातले गाऊ अभिमानाची गाथा. गाऊ अभिमानाची गाथा. सर्वांना हिंदू नववर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. चला चेंडू द्यायचंय मैदानात. जुनं कधी सोडायचं नाही आणि नव्याची कास धरल्याशिवाय राहायचं नाही. ही हिंदू संस्कृती आहे, ही हिंदू परंपरा आहे आणि ती सातत्याने आम्हाला राखायची असेल तर शस्त्र आणि शास्त्र या दोघांतील फरक समजून आपल्याला जगणं खूप गरजेचं आहे असं म्हणतात. यावेळचा फटका चांगला फ्लॅट स्ट्रोक डीप कव्हरच्या दिशेनं. चेंडू क्षेत्ररक्षकाला चकमा देऊन निघून गेला एका टप्प्यानं सीमा पार. आणखी एक चौका. आजच्या दिवसाचं महत्त्व फार हिंदू संस्कृतीमध्ये फार मोठं महत्त्व आहे. जे प्रभू श्रीराम फार मोठं महत्त्व आहे. ज्या दिवसाची वाट सातत्याने प्रत्येक हिंदुस्थानातील माणूस पाहत असतो आणि तोच हा मराठी वर्ष. 3.5 मुहूर्तांपैकी एक. अनेक जण आपल्या आयुष्यातील काही नवीन वस्तू खरेदी करायची असेल किंवा काही करायचं असेल तर हाच मुहूर्त पकडला जातो आणि तोच म्हणजे गुढीपाडवा. वसंत ऋतूच्या चाहुल्यांची सुरुवात जिथून होत असते
निसर्गामध्ये पालव्यांना झाडांना अनेक पालवी फुटत असतात आणि त्याची सुरुवात ही या ऋतूपासून होत असते आणि तोच तो हा दिवस. कोलात टाकला आणि उडवण्याचा प्रयत्न झाला. चांगली गोलंदाजी हाताळली जाते गोलंदाज सिद्धांत मार्फत. चेंडू बाउन्स झाल्यानंतर अडवलाय, परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. मी म्हटलं होतं बेलवली टेनिस क्रिकेटमध्ये ज्यानं आपली जागा निर्माण केली आहे, जागा बनत नसते ती बनवावी लागते आणि ती या गोलंदाजाने बनवली आहे. अर्थात बेलवली टेनिस क्रिकेटमधील येणाऱ्या काळातील एक मोठा खेळाडू. व्हेरिएशन आहे, सर्व काही करतोय, क्या बात आहे. जागा बनत नसते ती बनवावी लागते आणि ती बनवली आहे. आणखी खेळाडू तंबूच्या आश्रयाला. हे राज्य व्हावी ही तर श्रींची इच्छा होती, परंतु हे स्वराज्य टिकावं आणि हिंदू धर्म वाढावा ही छत्रपती शिवाजी महाराजांची व छत्रपती संभाजी महाराजांची इच्छा होती. जगाच्या पाठीवरील दोन हे आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज, ज्यांचा बलिदान माच अखंड हिंदुस्थानभर खरं तर सध्याच्या घडीला साजरा केला जातो. ही काळाची गरज आहे. संघाची धावसंख्या आहे 36 धावा, 5 बाद 36. खोला टाकला, चेंडू उडवण्याचा प्रयत्न झाला, चेंडू ऑन साइडला चालला, क्षेत्ररक्षक गडबडलाय, नजर हटी आणि दुर्घटना घटी, चेंडू सीमा पार, चौकार. संघाची धावसंख्या होती 40 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या होती 5 बाद 40. जगाच्या पाठीवरील असंख्य असणाऱ्या संस्कृतीतील सर्वश्रेष्ठ आणि सर्वात पवित्र संस्कृती हिंदू संस्कृती मानली जाते आणि त्यातील खरं तर मधला मोती म्हणून मातृत्वाकडे अर्थात मराठी भाषेकडे पाहिलं निश्चित जातं. स्वरूपात आज आपण मराठी बोलतो ना, प्रसाद भोईर, संदीप पाटील सर आहेत, त्याचं श्रेय कोणाला दिलं जातो? ज्यांनी संस्कृत भाषेचं रूपांतर मराठी भाषेमध्ये केलं ते ज्ञानाचे माऊली संत ज्ञानेश्वर महाराज. की लाभले आमास भाग्ये, बोलतो मराठी, झालो खरेच धन्य, ऐकतो मराठी, धर्मपंथ आणि एकची जात जाणतो मराठी, आणि एवढ्या जगतात माय मानतो मराठी. संत ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या मुलेच आपण आज मराठी बोलतो. यावेळचा चेंडू हेलिकॉप्टर लुक दिला, चेंडू डीप कव्हर कडे चालला, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा गडबडलाय. बेलोली टेनिस क्रिकेट मधील आज क्षेत्ररक्षक थोडीशी मात्र खराब कामगिरी करताना पाहायला मिळतात. या सामन्यात झेल मिस झालाय जरूर आणि एक धाव मिळाली आहे आणि एका धावेच्या साह्याने धावफलक पोहोचला 41 वर. खैरने विपक्ष बेलवली अशी मॅच आपण एन्जॉय करतोय. दुसऱ्या विजयाच्या शोधात सध्या हे दोन संघ निघालेत. यावेळचा चेंडू फ्लाय स्लिप मध्ये आला, क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू पुन्हा एकदा निघून चालला, लॉंग स्टॉप सीमा पार. खैरनी संघाचे नशीब आता मात्र बलवत्तर पाहायला मिळतात. चेंडू सीमा पार, आणखी एक चौका. होते 45.
निखिलचा फटका यावेळेस मात्र फसला आणि आता मात्र निखिल जाळ्यामध्ये अडकतोय. खेळाडू क्रमांक 6 खैरणे संघाला बसलाय धक्का क्रमांक 6. निखिल होतोय झेलबाद. बोलतो मराठी. जगता मानतो मराठी. बोल तू मराठी, ऐक तू मराठी. जाणतो मराठी मानतो तो मराठी. क्या बात आहे. मराठा तितका मिळवावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा. हिंदू नवीन खेळाडू मैदानामध्ये येतोय. खेळाडूचं नाव आहे अक्षय माळी. अक्षय गोंधळी आला. यावेळचा चेंडू फटका फसलाय. पॉइंटला उडालेला चेल टिपलाय आणि आता मात्र धक्का क्रमांक 7 खेरणे संघाचा 7वा खेळाडू तंबूच्या आश्रयाला. सात बाद 45. नवीन फलंदाज राज गोंधळी आला. अक्षय माळी आणि राज गोंधळी या 3.4 षटकांचा खेळ झाला. वेदांत पवार जो शेवटच्या षटकासाठी आलाय. गोलंदाज मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू शॉर्ट पॉइंट कडे गेला. वळण घेतोय चेंडू तोपर्यंत एक पूर्ण केली आहे. जरूर चेंडू थांबवण्याचा धावसंख्येचा वेग थांबवण्याचा प्रयत्न गोलंदाज वेदांतने केलाय. तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा सिद्धांतनं 15 दिल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या, दुसऱ्यामध्ये 14 आल्या, तिसऱ्यामध्ये 15 आल्या आणि चौथं षटक ज्यामध्ये 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 वेदांतनं खर्च केला. 5 चेंडूमध्ये ज्यानं 6 धाबे दिल्यात. यावेळचा फटका चांगला आहे आणि धावा सुद्धा तेवढ्याच देऊन जातोय. चेंडू लॉंग ऑन सीमा पार. षटकार. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकी हरून नाणेफेकी जिंकून फलंदाजी करणाऱ्या खेरणे संघानं धावा केल्या त्या 52 आणि आता मात्र 53चं टार्गेट दिलंय. 53 धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीनं पूर्ण केला जाईल की तो करत असताना त्यांना अडवलं जाईल. धावतं विवरण पुन्हा एकदा ऐकूया आपण आमचे अध्यक्ष सन्मान्य संदीप पाटील सर यांच्या आवाजात. चला थँक्स. प्रसाद भोईर इथे नाणेफेक केली जाणार आहे. नाणेफेक संपन्न केली जाणार आहे. या वासुदेव शेठ तांडेल या साहेब या आपल्या शुभास्ते नाणेफेक करू आता. चला संगनायक नारपोली आणि वागेश्वर क्रिकेट संघ किरवली. काय अक्षय बघा संदीप पाटील सर आहेत, आमचे प्रसाद भोईर आहेत. निश्चित स्वरूपात अक्षय मालीचं कौतुक करावं लागेल. जखमी असताना अनफिट असताना त्यांनी शेवटच्या चेंडूवर खिंड लढवली बघा. आणि आमचे मंगेश आलेले, मंगेश म्हणून म्हटलं जातो एक असं म्हटलं जातो. त्यापूर्वी मंगेश एक चांगले गायक आहे. अक्षयची फलंदाजी पाहता आम्हाला एका खऱ्या अर्थाने एक आठवण झाली एका गीताची की सोबती रे तू तुझाच अनंतुला तुझीच साथ शोधुनी तुझी तू वाट चाल एकला
होऊन दे जरा उशीर सोडतोस काय धीर रात संपता पहाट होई रे पुन्हा आणि देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. काय सुपर फलंदाजी. चला इथे नाणेफेक केली जाईल. एका बाजूला नारपोली क्रिकेट संघ तन्मयी 11 जे हनुमान मसोबा नारपोली विपक्ष वागेश्वर किरवली. 4 षटकाचा सामना बघूया. आमच्या तांडेल साहेबांच्या शुभास्ते नाणेफेक संपन्न झाली आणि टॉस का बॉस टेल मंगेश फक्त निर्णय क्षेत्ररक्षण. प्लेइंग 11 मध्ये काय बदल असेल नाही सेम. चला थँक्यू. दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल वागेश्वरी क्रिकेट संघ किरवली क्रिकेट संघाचे संघनायक मंगेश याने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ तन्मयी 11 जे हनुमान मसोबा 11 नारपोली आणि नाणेफेक संपन्न झाली. पालेबुद्रुक गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व वासुदेव शेठ तांडेल साहेब आणि आमचे समालोचक मित्र दिनकर बारशे यांच्या शुभास्ते बोलूया. यापूर्वी आवाज ऐकला पण प्रसाद भोईर उरोनोरुनी आलेले आहेत. ग्रामीणचे एक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक. आता बोलूया रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संदीप पाटील सर मॅन फ्रॉम मुरबी यांच्याकडे. क्या बात आहे. कारण महागुरु असले ना तर प्रसाद विशेष नाही आहे. कारण ती स्पर्धा त्या स्पर्धेला असे 4 चांद लागतात ना का खरोखरच असावे तर महागुरु. आणि म्हणूनच तर त्यांची वर्णी प्रत्येक स्पर्धांमध्ये लागत असते. एकही दिवस त्यांचा खाली नसतो. याचं कारण तेच आहे की सर्वांनाच ते हवेसे वाटतात आणि सर्वांनाच ते हवेत. तर म्हणूनच आज महागुरु आमचं हे नेहमीच आम्ही म्हणतो की आमचं मत भाग्य की तुमच्या समेत आम्ही आहोत आणि इथे मात्र 53चा पाठलाग करायचा आहे. हो क्या बात आहे. बेलवलीचं आहे ना. यस किरण्याचंच आहे का. कॅच पकडले तिकडे आयवा झेल पण नाही आहे. आयवा झेलला पारितोषिक जरी नसला परंतु तिकडे जो बसून म्हणजे त्याला काही टेन्शनच नव्हता. हातामध्ये डायरेक्ट आलाय. किरणे संघ वर्सेस बेलवली. हो अजून एक जबरदस्त तडाखा. बॅक टू बॅक 2 षटकार. आमचा विराट कोहली तर 2 षटकार तब्बल इथे लावले जात आहेत. फलंदाज आकाश पवार. पवार की पावर. राज गोंधलीचा चेंडू मात्र लेक्षिक सोडून जाणारा चेंडू. पंच वल्लेत आमच्याकडे. अवंतरचा इशारा आलाय. 4 षटकांमध्ये तब्बल 53 धावांचं आव्हान आहे आणि त्या आव्हानाला साजेशी कामगिरी मात्र आकाश पवार करतोय. अप्रतिम प्रयत्न होता. दुसऱ्या बाजूला दर्शन आहे आणि इथे मात्र गोलंदाज राजवरती जिम्मेदारी सोपवली आहे आणि ती जिम्मेदारी कशी निभवेल हा प्रश्न आता निर्माण झालाय. हो जबरदस्त अक्षरशः वेगावरती स्वार होऊन फेकलेला चेंडू होता. जिससे कहा जाता जड में फेकी हुई गेंद थी आणि खरोखरच खोलवर टप्प्याचा चेंडू डॉट आलाय. बघा 2 षटकारानंतर थोडासा वाईड आला. त्यानंतर मात्र कमबॅक दाखवलाय या चेंडूवरती. अंश 11 खेरणे म्हटलं तर खूप मोठं नाव सध्याच्या घडीला आपण पाहतोय आणि त्यांना फाईट करतोय तो बंटी स्मृती बेलवली हा संघ. क्लीन बॉल. एक तुम्हारी तो एक हमारी. बारी बारी सबकी बारी. पहले तुम्हारी अब हमारी दाखवून देतोय राज गोंधली.
तीक्ष्ण तंत्रशुद्ध चेंडू खऱ्या अर्थाने फेकला. लेंथ, लाईन आणि दिशा याच्यावर नियंत्रण ठेवलं आणि इथे फलंदाजाला त्यांनी त्रिफलाचित केलं. हो टू कॉमेंट्री बॉक्स संदीप पाटील सर. हा यस यस महागुरु धन्यवाद. तर आपण पाहतोय पहिला विकेट तंबूच्या अष्टला आकाश पवार सारखा फलंदाज बाद झालाय. राज गोंदलेने मात्र विकेट प्राप्त केले. नवीन फलंदाज सूरज मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. अभिषेकाला जेलवरती चुकवणार नाहीये. बॅक टू बॅक हा दुसरा हादरा देतोय गोलंदाज राज गोंदली. जबरदस्त प्रशांत पवार, एक आदर्श शांत आणि संयमी स्वभावाचे व्यक्तिमत्व प्रशांत पवार यांच्या नावाचा गाणं आपण ऐकलं. जबरदस्त योगदान प्रशांत पवार यांचं नेहमीच राहिलेलं आहे. कारण देवीच्या पाड्या येथे पहिल्यांदा प्रशांत पवार यांची आमच्याशी भेट झाली होती नाईट स्पर्धेमध्ये आणि 22 सरपंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. प्रशांत खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सध्याच्या घडीला पाहायला गेलं ना तर ही पालेश्वरीची बहुचर्चित असलेली स्पर्धा आपण इथे पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. जिंकण्यासाठी तब्बल 53 धावांचं पाठलाग करायचं आहे आणि इथे पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 13 धावा, 2 गडी बाद झाले. बघा सुरुवात किती अप्रतिम झाली होती ती बेलवली संघाच्या माध्यमातून. आकाश पवार ज्याने 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकले. त्यानंतर पुन्हा गोलंदाजाचा वाईट चेंडू आला. त्यानंतर मात्र गोलंदाजाने आत्मविश्वासाने चेंडू फेकला, तो डॉट आला आणि त्यानंतर मात्र 2 चेंडूमध्ये 2 विकेट. हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये असायला हवा. समोर कितीही अडचणी असू द्या, त्या अडचणीतून मार्ग कसं करता येईल हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे आणि ते ओळखलंय गोलंदाजाने. पायावरती चेंडू आदलतोय, अपील झालाय आणि इथे मात्र घडलंय काय. फलंदाज लेग बिफोर द विकेट, थोडासा संभ्रम होता बॅट कट, परंतु इथे मात्र विकेट आली आहे आणि ही 3री विकेट या षटकामध्ये. धाव फलकावरती धाव आहेत त्या तब्बल 13 धावा, 3 गडी बाद. थोडासा अडचणीमध्ये आलाय तो संघ टीम बेलवली. आता दिलीप वास्कर साहेब सुरू होते आणि लग्नांचे सीझन म्हटले आणि ही जी गाणी म्हटली ना तर ती बहुचर्चित असतात. खास करून आदिवासी समाजाची जी गाणी असतात ना ती एकदा वाजायला लागली ना तर आपोआपच आपलं शरीर हालत असतं आणि ती मजा एक वेगळी आहे. चला, गोलंदाजाने विकेट हॅट्रिक प्राप्त केलेले आहे. गोलंदाजासाठी ज्यांना पालेश्वरी पालेबुद्रुक ग्रामपंचायतीच्या दुसऱ्यांदा सरपंच होण्याचं भाग्य लाभलं त्या पालेबुद्रुक ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौभाग्यवती कांचनताई दिलीप वास्कर यांच्या वतीने गोलंदाजाने हॅट्रिक प्राप्त केली. 500 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं आहे. क्या बात आहे, जबरदस्त. प्रसाद भोईर नामांकित क्रिकेट समालोचक ते सुद्धा खुश आहेत. चला, अभिषेक आला आता. हो, पायावरती चेंडू आदलला, नक्कीच एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेने मात्र काय होणार नाहीये. एका धावेने मात्र धाव फलक हालता ठेवण्याचं काम मात्र केला जातोय. परंतु बेलवली संघामध्ये ती ताकद आहे. दुसऱ्या बाजूला विचार केला तर खरोखरच कौतुकास्पद गोलंदाज राजची राहिली आहे. धावफलक पहिल्या षटकामध्ये फक्त 13 खर्च केला. 53 धावांचा पाठलाग करत असताना 18 चेंडूंमध्ये 40 धावांचं आव्हान आहे आणि इथे मात्र अशा मोमेंटला विकेट हॅट्रिक प्राप्त करणं ही देखील एक मोठी गोष्ट आहे. आमचे सन्माननीय दिलीप वास्कर साहेब यांच्या सौभाग्य कांचनताई यांच्या वतीने 500 रुपयाचा पारितोषिक. अपील झालाय नक्कीच. चला, अपील जास्त होतोय.
बघूया पंच आता थोडीशी चर्चा वार्तालाप करतील यात शंका नाहीये, परंतु 14 वरती स्कोर स्थिर आहे. शिडवण खेरणे संघ इथे मात्र खेळताना दिसतोय. नाही, नो यस, ओके. तर बघूया आपण, चला, कारण अशा गोष्टी होत असतात. आणि इथे हा डॉट चेंडू आलाय, धाव पालकावरती धाबा आहे, त्या तब्बल आउट दिलाय का? यस, तर फलंदाज बाद आहे. आणि इथे प्रशांत पवार यांच्या वतीने कॉमेडी डिपार्टमेंटसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलाय, त्याबद्दल. आणि डीजे मास्टरसाठी देखील 500. डीजेने तर आज वेगळंच रूप धारण केलंय. आता इथे बेलवली संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. निलेश आऊट झालाय. प्रणित कायकर आता मैदानामध्ये येतोय. अभिषेक माळीला विकेट प्राप्त झाली आहे. धाव पलकावरती धाव आहे, त्या 14. आता मात्र येणारे चेंडू असतील ते तब्बल 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि अजूनही पाहायला गेलं तर 39 धावांची गरज आहे. 16-39 समीकरण. अभिषेक माळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल सीमा पलीकडे, आलाय हा चौकार. पिकलाय क्या बात आहे, वा, मस्त. सध्या हे गाणे खूप चर्चेमध्ये आहेत. त्याचबरोबर टर्प्याची म्युझिक तो देखील एक हल्ली सध्या एक ट्रेंड बनलाय. हो, इथे मात्र चांगला फटका केल्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक उभा आहे. एकच धाव मिळेल. अंशिलवन केरणा संघ इथे खेळतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय साई समर्थ बेलवली, जीटीएम बेलवली हा संघ आपण पाहतोय. तर नक्कीच एक चांगला प्रयत्न त्यांचा राहिलाय. पहिल्या मॅचमध्ये एकतर्फी सामना त्यांनी जिंकलाय. या मॅचमध्ये चांगला प्रयत्न केला जातोय. आकाश पवारची विकेट बरंच काही सांगून गेली. संयम बाळगायला हवं होतं, परंतु तेवढ्यात अप्रतिम पद्धतीचा चेंडू देखील होता तो राजचा. आणि त्या चेंडूवरती तो विकेट प्राप्त झाला. एक धाव सिंगल आली आहे. एका धावेने मात्र धावसंख्या 1 ने वरती धावसंख्या जाऊन पोहोचती आहे ती 20 वरती. आणि शिलवान खेरणे संघ म्हटलं तर याच नावाने कोपरा संघ देखील खेळत असतो. कोपरा संघाला देखील अंश 11 डीसीची या नावाने कोपरा संघ नेहमीच खेळत असतो. शैलेश शेठ माली, निलेश शेठ प्रधान हे नेहमीच पॅक करत असतात. आणि संपूर्ण 2 वर्ष कोपरा संघ या नावाने खेळतोय. तर जिनीत पवार आणि डीसीसी कोपरा संघाच्या वतीने या अंशिलवन खेरणे संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. ही विकेट आली आहे आणि इथे मात्र 5वा विकेट तंबूच्या आश्रयाला. हा सुंदर बैलाचा गाणं होतं. चला, दादरपाड्यातील डीजे ऑपरेटर सूरज केनी यांच्या वतीने पालेश्वरीच्या स्पर्धेला इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. मनपूर्वक तुमचा आम्ही आभार इथे व्यक्त करत आहोत. मॅडी. तर इथे आता 2 षटकानंतर धावफलकावरती धावा त्या 20. आता येणारे 12 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. 12 चेंडू 33 धावा. आज मंगेश पाटील आमचे किरवलीचे यांनी देखील चांगल्या गाण्याचा आस्वाद लुटला. त्यांचा देखील आवाज आपण ऐकला. आज महागुरु तर विशेष नाहीये, सध्या अनेक गाणी ते देखील गात आहेत.
एक वेगवेगळं काही ना काही मार्केटमध्ये यायला हवं आहे. आणि जेवढं तुम्ही द्याल ना तेवढं कमी आहे, जेवढं द्याल तेवढं कमी आहे आणि द्यायलाच हवे. हो, इथे मात्र थोडासा पुढे आलाय मारण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे उभा, झेल घेण्याची संधी सोडणार नाहीये. अजून एक विकेट तंबूच्या आष्ट्याला. साई समर्थ जेडीएम बेलवली संगत अडचणीमध्ये आता सापडलाय. आमचे दिनेश पाटील हे देखील या सामन्याचा आनंद घेतात. बेलवलीवरून त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. परंतु 20 वरती 6वा विकेट तंबूच्या आष्ट्याला. सुरुवात जी झाली ना, आणि असं वाटलं आता ही सुरुवात कितपर्यंत जाईल ते आकाश पवारची, परंतु आकाशला रोखण्याचं काम मात्र त्याच राजने केलंय. राज गोंदलीने मात्र त्याच षटकामध्ये विकेट आणि संदीप पाटील सर बघा, इथे बेलवली क्रिकेट संघ फलंदाजी करतो, परंतु या गावाच्या दृष्टिकोनातून, मग राजकीय क्षेत्रासह विकासाच्या दृष्टिकोनातून असो, क्रीडा क्षेत्राला सर्वाधिक मोठं योगदान कोणतं लाभले असेल ना, तर सतीदादा पाटील बेलवली. नाही, नक्कीच खूप मोठं नाव आहे. नेहमीच क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्ती आणि अनेक कार्य त्यांच्या माध्यमातून पाहतो. यावर्षी देखील चांगली स्पर्धा बेलवलीमध्ये आपण पाहिली होती. आणि सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर गावदेवी बेलवली संघ देखील चांगला खेळ करतोय, परंतु इथे मात्र संघर्ष केला जातोय. तुषार करवी, तुषारच्या बॅट मधून हा चौकार आलाय. ती 24 वरती येणारे चेंडू असतील. आता मात्र 10 आणि गरज आहे ती 29 धावांची. मगाशी असाच सामना पेठ वर्सेस नारपोली यांच्यामध्ये आपण पाहिला होता. शेवटच्या क्षणाला अविनाशने किल्ला लढवला, परंतु चांगला प्रयत्न नारपोली संघाचा राहिला. त्या मॅचमध्ये इथे हा डॉट चेंडू आलाय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतीये. धाव संख्या स्थिर आहे ती 24 वरती. 6 विकेट आहेत तंबूच्या आष्ट्याला. इथे मात्र येणारे चेंडू आता 9 आणि गरज आहे ती 29 धावांची. फलंदाज तुषार आणि वेदांत. अजून एक डॉट चेंडू. पंकज माली आता मात्र आपला काम तमाम करतोय. अक्षयने जबरदस्त फलंदाजी दाखवली आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी देखील इथे आता पंकज अप्रतिम प्रयत्न करतोय. चांगला प्रयत्न केला जातोय. बेलवली संघ अडचणीमध्ये आता सापडलाय. हा षटकार आलाय. एक जबरदस्त फटका फलंदाज तुषारच्या बॅट मधून. संघर्ष केला जातोय. क्रिकेट आहे, अनिष्टेने भरलेला खेळ आहे. बरोबर आहे, काही चूक नाहीये सूरज डीजे. आता मात्र येणारे 7 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 7-23 समीकरण आहे. हा चेंडू निर्णायक असेल. तुषारसाठी हा चेंडू मात्र इथे फसलाय. फलंदाज बाद. विकेट आली आहे. 7-23 अजूनही समीकरण तसंच बाकी आहे. नक्कीच. इकडे तो गाण्यामध्ये गुंग आहे 12वा खेळाडू. काय हरकत नाही, असू द्या. कारण डाल आणि चिवडा आहे ना, हा बरेच वर्ष गाणं आपण ऐकतो, परंतु तो अजून तसाच आहे. जोपर्यंत डाल आणि चिवडा आहे ना, तोपर्यंत ती बाटली पण तशीच राहणार, या शंका नाही मागुरू. कारण त्याच्यावरती सगळं चालतं, बाकी काही नाहीये.
येणारे चेंडू असतील ते 6 आणि गरज आहे ती 23 धावांची. आज गुढीपाडवा, नक्कीच नवीन वर्षाची सुरुवात आणि आलेल्या तमाम क्रिकेट प्रेमींना पुन्हा एकदा आमच्या पालेश्वरी चषकाच्या वतीने गुढीपाडव्याच्या आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतोय. चांगला दिवस आहे. आता मात्र मॅच कशी होईल याचा प्रश्न आता निर्माण झालाय. येणारे चेंडू 6 आणि गरज आहे ती तब्बल 23 धावांची. 6 चेंडू 23 धावा. चुरस निर्माण झाली आहे, संघर्ष होतोय. आता मात्र वेदांत पाटील आणि सिद्धांत ही जोडी मैदानामध्ये आहे. साजेश माली मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडू वाईट आलाय. अवंतरचा इशारा रेफर केलाय, रिव्ह्यू घेतलाय, फिल्डिंग रिव्ह्यू आहे तो चेक केला जाईल. बघूया साजेश माली जो पहिला चेंडू नक्कीच फेकतोय. 6 मध्ये 23 ची गरज असताना मात्र इथे हा वाईट तर पंचाने दर्शवला, परंतु बघूया आपण तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. बॅट्समॅन रिव्ह्यू आहे, फिल्डिंग रिव्ह्यू आहे. चला अशोक कुलवेकर आमचे पंच आहेत, चेक करतायत इकडे. 6-23 समीकरण आहे. बघूया आता काय घडतंय. मस्त मॅच आहे, चांगला सामना आहे. प्रेक्षक देखील मॅचची मजा घेत आहेत, पालेश्वरी चषकामध्ये खेळतायत. बरंच काही घडतंय या मैदानामध्ये. आणि महागुरु आपण पाहतोय थोडासा डिसिजन पेंडिंग आहे. इट्स वाईट कॉल आहे. चला वाईट आहे आणि आता मात्र ही 1 धाव आली आहे. 31 धावा. आता मात्र 6 मध्ये तब्बल 22 धावांची गरज आहे. एखादा मोठा फटका जर आला ना तर मॅचला अजून एक वेगळं रोमांच निर्माण होईल, शंका नाहीये. फुलटॉस होता म्हणण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण होतं. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? हो हो, इथे मात्र फलंदाज बाद. तर यस, नक्कीच पंचाने दाखवलंय तुम्हाला थांबणं नाहीये. तुम्हाला कंटिन्यू जर धाव घ्यायची असेल तर क्रीज सोडणं गरजेचं आहे आणि तेच चित्र मात्र दर्शवलं. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो सिद्धांत पवार. आता मात्र येणारे चेंडू असतील ते 5 आणि गरज आहे ती 21 धावांची. ओमकार वास्कर आमच्या समय स्कोरिंगसाठी जोडले गेले. चांगले क्रिकेटर देखील आहेत. हो, इथे डॉट आहे, हिरतावाला आहे. एक डॉट चेंडू मात्र आता इथे सामन्यामध्ये पूर्णपणे पकड मजबूत करेल 80-11 खेळण्या संघासाठी. आता मात्र 4 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 4 चेंडू 21 धावा. बरेच प्रेक्षक सामन्याचा मनमुराद आनंद घेतात. त्या बाल्कनीमध्ये बसलेत ना ते अतिशय खुश असतील, कारण त्यांना असं वाटत असेल की कुठे वानखेडे मैदानामध्ये आम्ही बसलोत की काय, स्टेडियममध्ये असं त्यांना फील होत असेल. पण इथे झेल टिपला गेला, प्रयत्न अप्रतिम होते, फटका चांगला होता, परंतु तेवढाच चांगला क्षेत्ररक्षक डीजे. वा, हा गुरु लोकच म्हणतात, नेहमी लोकच म्हणतात, स्वतः कोण म्हणत नाही, लोकच म्हणतात. म्हणून समाजामध्ये वावराचा असेल तर व्यवस्थित वावरा, लोक म्हणतील. अध्यक्ष साहेब, तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत. तर येणारे 3 चेंडू. आता मात्र 21 धावांची गरज आहे. 3-21 समीकरण आहे. 3 चेंडू 21 धावा. सामन्यामध्ये पूर्णपणे पकड मजबूत केली आहे.
मारण्याचा प्रयत्न इथे मात्र अजून एक डॉट चेंडू. आता मात्र 2 चेंडू 21 धावा. सामन्यामध्ये आता औपचारिकता आपल्याला नक्कीच पाहायला मिळतीये. साहिल मैदानामध्ये आपण पाहतोय. साई समर्थ JDM बेलवली संघ थोडासा अडचणीमध्ये पूर्णपणे सापडलाय. आकाश पवार आऊट झाल्यानंतर एक मनोवैज्ञानिक दबाव मात्र त्याने नक्कीच प्राप्त केलाय.